कि जो मधुरता शारदा के सितार में है, विष्णु के शंख में है, वो शिक्षा संस्कार है। जो सुंदरता अप्सरा की सूरत में है, स्वर्ग की झांकी में है, वो सुंदरता स्वर्ग झांकी में है, वो शिक्षा संस्कार है। जो पवित्रता गंगा के पानी में है, सावित्री के दामन में है, वो शिक्षा संस्कार है। और जो ताकत मां के आशीर्वाद में है, देवता के जुबान में है, वो शिक्षा संस्कार है। हरिमोहन शिक्षण व्यवस्थेचं महत्त्व विशद करण्यासाठी, अर्थात ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षणाचं महत्त्व वास्तव आणि भविष्य विशद करण्यासाठी आज मी श्री झामसिंग बाप्पा चव्हाण आपल्या समोर उभा आहे। माझ्या बांधवांनो, की इंद्राच्या वैभवालाही लाजवेल असे महान रत्न या ऑफलाइन शिक्षण पद्धतीने या जगाला, या देशाला दिलेले आहेत। आणि मग त्याच्यामध्ये अनेक असे डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, अनेक असे शास्त्रज्ञ असतील, संशोधक असतील, कवी असतील, लेखक असतील, साहित्य असतील, समाजसेवक असतील, अनेक असे राजकारणी असतील, मोठे मोठे उच्चपदस्थ अधिकारी असतील, अशी अनेक नावे आपण घेऊ शकतो। आणि हे सर्वचे सर्वजण देशाच्या विकासासाठी, देशाच्या उन्नतीसाठी आपलं योगदान देत आहे। आपल्या जवळ असणारी कौशल्य देशाच्या प्रगतीसाठी वापरत आहे। आनंदाची गोष्ट आहे, खूप छान गोष्ट आहे। परंतु माझ्या बांधवांनो, या ऑफलाइन शिक्षणाची दुसरी बाजू विशद करताना नम्रपणे म्हणेन की दर्याखोऱ्यामध्ये वसलेल्या माझ्या सगळ्या बांधवांपर्यंत हे ऑफलाइन शिक्षण पोहोचलेलं आहे का? समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत हे ऑफलाइन शिक्षण पोहोचलेलं आहे का? अरे वर्गामध्ये 100% मुलांपर्यंत हे ऑफलाइन पोहोचलेलं आहे का? तर याचं उत्तर नाही असं म्हणेन। माझ्या बांधवांनो, 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना जगाला हवी असलेली कौशल्य जर कधी आपल्याला विकसित करायची असतील, तर या ऑफलाइन शिक्षणाच्या सोबत आपल्याला ऑनलाइन शिक्षणाची सांगड घालावी लागेल, त्यांची जोड घालावी लागेल। त्याचं कारण असं की कमी वेळेमध्ये, कमी पैशामध्ये हवं तेवढं ज्ञान तो पोरगा, तो मुलगा, तो विद्यार्थी ग्रहण करेल आणि त्याचं व्यक्तिमत्व हे सर्व गुण संपन्न बनवेल, त्याचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी बनवेल। आणि म्हणून आपण समाज सुधारक या नात्याने म्हणा, शिक्षक या नात्याने म्हणा, शासकीय यंत्रणेचा भाग म्हणून म्हणा, आपली जबाबदारी अशी आहे की सगळ्या गावाच्या पर्यंत आपण ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था करायला पाहिजे। आणि म्हणून शासनाला नम्र विनंती करेल की प्रत्येक शाळेमध्ये ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था करा। प्रत्येक गाव खेड्यापर्यंत, डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचवा। आणि जर कधी आपण असं केलं नाही तर होणाऱ्या परिणामाला आपण जबाबदार आहोत हे निश्चित करून घ्या। आणि म्हटलेलं आहे की जर कधी आपण जबाबदारी निश्चित केली नाही आणि जर कधी भारताला प्रगत बनवू शकलो नाही, तर आपण देशाच्या भविष्याला बाधक घटक आहोत असं ठरवून घ्या। त्याच्यासाठी 4 वेळा नम्रपणे म्हणे कि तुम्हें दिल का पैगाम देना गलत है, कहानी को अब नाम देना गलत है, और हम ही खुद है हमारे भविष्य के कातिल, ये जमाने को इल्जाम देना गलत है। जर कधी आपण या देशाला प्रगत बनवण्याचं स्वप्न पाहत असू, तर ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षणाची सांगड घालून या देशाला प्रगत बनवूया आणि या विश्वाचं नेतृत्व करण्यासाठी भारत देशाला सिद्ध करूया। एवढं आपल्या समोर माझं मत मांडतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।